तुळजापूरचे आमदार सन्माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेब। कार्यमंत्री आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब आपणही 2 मिनिटे या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात। शरदचंद्रजी पवार साहेब काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत। तेव्हा माजी मंत्री मधुकरजी चव्हाण साहेब, माजी आमदार महादेव साहेब या महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणात दिग्गज असं नेतृत्व सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब या ठिकाणी तेव्हा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। डॉक्टर प्रकाश वाघ, सन्माननीय मंगलराजी माने, मोहनजी चंद्राले, नवीनभाई शेख आणि संतोषराव गायकवाड या मान्यवरांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे। मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। माजी आमदार जगन्नाथ बाबू शिवाळे यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे। मनपूर्वक हार्दिक स्वागत। गर्दी कमी करा, गर्दी जिजाऊराव साहेबांच्या सावित्रीबाईंच्या लेकी माता भगिनी देखील मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत। सर्वांचं हार्दिक स्वागत दोन्ही परिवारांच्या वतीने सन्माननीय संदीपजी बोधे, सत्यदेवजी लोणकर आणि काँग्रेस पक्षाचे 200 विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सन्माननीय दिलीपजी तुपे पाटील इव्हेंट मॅनेजर अनिल गेलेवरची गर्दी सुरू करा। युवा उद्योजक सचिन आपल्याला मिनिट आपण चला आपण या व्यासपीठाच्या आजूबाजूला समोर अध्यक्ष दिलीप शंकर तुपे पाटील यांची सन्माननीय उपस्थिती उद्योगपती निकांत तुपे पाटील आणि 15 रुपया ग्रुपचे सन्माननीय अध्यक्ष उद्योगपती सोहनील तुपे पाटील
यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे. माणिकराव सरचिटणीस नगरसेविका नंदाताई लोणकर जरा बाजूला होणार तुम्ही जरा ऐका ना जरा मागे सारखं चालतं. नमस्कार केलं हॅलो. याच दरम्यान खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलासदादा पाटील, माजी आमदार बापूसाहेब पठारे, आपला माणूस नगरसेवक आबासाहेब तुपे, युवा नेते उद्योगपती अक्षयदादा, शिवाजीदादा राव, आढळराव पाटील, खंडूशेठ जगताप, आप्पासाहेब गायकवाड आणि खासदार श्रीनिवासजी पाटील साहेबांचे सुपुत्र सारंगजी पाटील साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत. आदरणीय PA इनामदार साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे. वधूवरांचं मोठ्या दिमागात राजेशाही पद्धतीनं या ठिकाणी आगमन झाले. नारायण शेठ तरवडे, अतुल शेठ तरवडे, निलेश दादा मगर, माजी उपमहापौर सर्वांचं त्यांचं सहर्ष स्वागत होतं. शिवसेना नेते खासदार संजयजी राऊत साहेब यांचं या ठिकाणी खासदार अमोलदादा कोल्हे, तुळजापूरचे आमदार सन्माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेब, आमदार तुळजापूर. स्टेजवर ना सगळ्यांनी खाली या बरं. स्टेजवरती इतरत्र गर्दी जी आहे ती कमी करा. सन्माननीय आमदार विक्रांतजी पाटील, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दोन्ही परिवारांच्या वतीने हार्दिक स्वागत. पिंपरी चिंचवड आमदार सन्माननीय अश्विनीताई जगताप या उक्तीप्रमाणे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपल्या दोन्ही परिवारांच्या हार्दिक स्वागत. या देशाचं अत्यंत दिग्गज असं नेतृत्व सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं या नववधूवरांना शुभाशीर्वाद प्रदान करण्यासाठी उपस्थित आहेत. सन्माननीय हर्षवर्धन पाटील साहेब, संजयजी राऊत साहेब, सन्माननीय खासदार आणि लोकप्रिय अभिनेते अमोलजी कोल्हे साहेब यांची उपस्थिती दर्शवली जाते आहे. तेव्हा या सर्व सन्माननीय दिग्गज ओमराजे निंबाळकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दोन्ही परिवारांच्या वतीने हार्दिक स्वागत. पिंपरी चिंचवड आमदार सन्माननीय अश्विनीताई जगताप या उक्तीप्रमाणे या ठिकाणी शुभाशीर्वाद देत आहेत. खासदार वसंतराव मोरे यांचं देखील आगमन झालेलं आहे. चिरंजीवी सौभाग्य कांचनी पौर्णिमा आणि चिरंजीव प्रसाद या दोघांना पुरंदरचे सन्माननीय आमदार संजयजी जगताप यांच्या सुविध पत्नी आमच्या आदरणीय राजवर्धनताई जगताप यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपल्या दोन्ही परिवारांच्या वतीने हार्दिक स्वागत. साऊंड सिस्टीम ऑपरेटर उपस्थित सर्व परिपाहुण्यांचं स्वागत करू. बोलू नका थांबा, बोलूच नका, बंद करा. नाही मागच अण्णा हे सगळे पलीकडे घ्या ना, हे सगळे लोक पलीकडे घ्या. माजी मंत्री विजयसिंहजी मोहिते पाटील उपस्थित झालेले आहेत. माजी मंत्री विजयसिंहजी मोहिते पाटील यांचं सन्माननीय चव्हाण आणि बाबर परिवाराच्या वतीने सहर्ष असं या ठिकाणी स्वागत होतं. माजी मंत्री विजयसिंहजी मोहिते पाटील यांचं
माईक पण ठेवा म्हणा. हॅलो. सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये दादा एक मिनिट प्लीज थोडस सर. या ठिकाणी शिवसेनेचे पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सचिन भाऊ आहेत. यांना विनंती करतो आपणही 2 मिनिटं शुभेच्छा द्याव्यात. त्याचबरोबर सहकार मंत्री माजी सहकार मंत्री संसदीय कार्यमंत्री आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब आपणही 2 मिनिटं या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. त्यानंतर डॉक्टर अमोल कोल्हे साहेब या ठिकाणी शुभेच्छा देतील आणि आशीर्वादपर महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयदादा मोहिते पाटील या ठिकाणी आले. त्यांचे बाबर आणि चव्हाण परिवाराच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतात. अगेन्स्ट जर आता आम्ही एका बाजूने आलो नाही, दोन्ही बाजूने आलो. हेलो. चव्हाणसाहेब तुमच्या चव्हाणसाहेब हाँ? अरे वो लाइट चेंज हो रहा है, वो लाइट है ना. सर्व बंधू भगिनी आणि माझ्या सहकारी मित्रांनो, आज आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित राहिला. या दोन्ही परिवारांमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो. बाबर परिवार आणि चव्हाण परिवार महाराष्ट्राच्या सामाजिक सहकारी राजकीय क्षेत्रामध्ये या दोन्ही परिवारांची पुढची पिढी मागे ना तू मागे घे ना. पक्षा सर्वांच्या वतीनं आपणही सर्वांनी त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे आपल्या सर्वांचे लाडके खासदार डॉक्टर अमोलदादा कोल्हे या ठिकाणी शुभेच्छा. जय शिवराय. देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय संजयजी, समाजकारणात आणि या परिसराच्या घडामोडीमध्ये सिंहाचा वाटा उचलणारे आमचे मार्गदर्शक महादेवांना बाबर यांचे सुपुत्र चिरंजीव प्रसाद आणि आदरणीय मधुकररावजी चौधरी साहेब यांची नात, मधुकररावजी चव्हाण साहेब यांची नात सगळं महाराष्ट्र आपण सर्वजण बाबर आणि चव्हाण या दोन्ही कुटुंबियांच्या वतीनं मी आपलं मनापासून स्वागत करतो. आणि विशेषतः महाराष्ट्राच्या माझ्या सगळ्या माता भगिनींना एक फार मोठा वसा आणि वारसा असतो, तो म्हणजे मातृत्वाचा, कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा. हा नेतृत्वाचा वसा आणि वारसा राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा आहे. कर्तृत्वाचा वारसा हा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांचा आहे आणि नेतृत्वाचा वारसा हा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा आहे. आणि हा मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वाचा वसा आणि वारसा घेऊन चव्हाण कुटुंबातली ती सुकन्या आमच्या बाबर कुटुंबात येते. आई जगदंबेकडे हीच प्रार्थना करतो की त्यांच्या आयुष्यात कायम स्वाभिमानाची मशाल तेवत राहो आणि सुखाची तुतारी त्यांच्या आयुष्यात कायम निनादत राहो, हीच आई जगदंबेकडे प्रार्थना करतो. आज वधूवरांना भावी सुखी वैवाहिक जीवनासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. यानंतर आपल्याला सर्वांना आग्रहाची विनंती. अरे तू तरी थांब बाबा, आहे वाजणार आहे, तर थांब. यानंतर आग्रहाची विनंती आमदार महादेवांना बाबर आपल्याला करतील. त्यानंतर ज्येष्ठ संसदपटू, पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, माजी जिल्हाधिकारी, सनदी अधिकारी आपल्याला श्रीनिवासजी पाटील या ठिकाणी आशीर्वाद देतील. तत्पूर्वी महादेवांना बाबर यांना आग्रहाची
उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी फक्त एवढंच सांगणार आहे, चव्हाण परिवार आणि बाबर परिवार यांच्या वतीनं स्वागतच करतो, पण त्याचबरोबर जेवण केल्याशिवाय कुणी जाऊ नये ही नम्र विनंती करतो आणि पाटील साहेबांना विनंती करतो की आपण तुकाराम महाराजांच्या विजय दिवशी महादेवाचा हा प्रसाद आणि मधुकरांची नाथ पौर्णिमा, शरदाचं सांडळ पडतं कोजागिरीला, ते शरदराव या ठिकाणी आलेत. महादेव इथं आहे, महायुती आहे, महाआघाडी आहे आणि सगळे मुळे इथं जमलेत या कोंडव्याच्या नंदनवनात आणि एक प्रसाद रूप पौर्णिमा यांच्या संसार सुखाचा आनंद आपण लुटतोय. मधुकरराव माझे फार जुने मित्र आहेत आणि त्यामुळं मधु आणि चंद्र आणि महादेव आणि बाबर सगळ्यांना झाली एक खबर आणि त्यामुळे एक आनंदाची आली आहे लहर. आपण सर्वांनी त्यांना आशीर्वाद द्यावा. या भागाचा जिल्हाधिकारी म्हणून जी मुलं मी लहान लहान बघत होतो मोठी झाली आणि त्यांच्याकडे बघता बघता आमचे पट्टे पडायला लागले, त्याचा आनंद होतोय. हा महादेव बाबर माझा आहे, मधुकरराव माझे आहेत आणि हा माझा छत्रपती माझा सोहळा आहे, रत्न आहे आणि त्यामुळे ही रत्न वेचत असताना तुम्हा सर्वांना आता दिलेल्या आग्रहाचं निमंत्रण आहे, तो सुस्वाद आपण घ्यावा आणि तांदूळ टाकावे आणि आपला सगळ्यांचा आशीर्वाद त्यांना द्यावा. सर्व आलेल्या आमदार, खासदार, गरजदार, जामदार, बालदार सगळ्यांचं स्वागत करतो आणि या वधूवरांना आशीर्वाद देऊन आदरणीय गुरुजींना विनंती करतो की त्यांनी मंगलाष्टका सुरू करावं. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद. पुण्याच्या एकदा या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे दैवत आमचं आदरणीय शरद पवार साहेब, त्याचप्रमाणे शिवसेनेचे आमचे नेते संजयजी राऊत साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री विजयदादा मोहिते पाटील साहेब, डॉक्टर अमोल कोल्हे, मिर्लेकर साहेब, त्याचप्रमाणे सचिन भाऊ आहेत, सर्वच उपस्थित मान्यवर ओमराजे निंबाळकर असतील, जगजित राणा असतील, चव्हाण आणि बाबर, रवींद्र दंगेकर, या सर्वांचं या ठिकाणी मी पुनश्च एकदा आभार मानतो आणि गुरुजींना विनंती करतो आपणच मंगलाष्टका पूर्ण कराव्यात, कोणाच्या हातात माईक देऊ नये. चला मुलाचे मावा. ओम स्वस्ति नो इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु दधातु. ग्रहे देवस्य ग्रहे ग्रहे मुनयो ग्रहे ग्रहे मुनयः मुनयो वसन्ति वसन्ति मुनयो वसन्ति मुनयो वसन्ति वसन्ति देवानां कवयः कवयो देवानां कवयः कवय पार्थिवास कवय पार्थिवासः पार्थिवास इति पार्थिवासः मे सुमनस्यमानो मे सुमनस्यमानाः सुमनस्यमानो दिवि दिवि देवाः देवा वसवो देवा वसवः वसवो दीर्घं वसवो दीर्घम्. स्वस्तिभद्राता सफला सन्तु पूर्णा सन्तु मनोरथाः शत्रूणां बुद्धिनाशस्तु मित्राणां उदयस्तु आयुष्यवान् भव आयुष्यवती भव सर्वत्र विजयी भव. शुभमंगल.
सर्वात्मकं सुवर्धनौ विघ्नेश्वरौ ओधरौ ग्रामो जनसंस्थिते गणपते कुर्यात् सदा मंगलम शुभ शुभ मंगल सावधान शुभ मंगल एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.